इकडे ना पुण्यामध्ये ही वजडी तर रक्त मिळत नाही, तर ह्याच आपल्याला बनवायला लागणार आहे. आता मी कशा पद्धतीचं बनवणार आहे हे मी तुम्हाला दाखवते. आता हे चिरून वगैरे काही मिळत नाही, आपल्याला असंच भेटतं वजडी सेट, तर तो आणलेला आहे. आता कसं बनवणार आहे मी तुम्हाला दाखवते. इकडे आपण पाणी गरम करायला ठेवलंय, तर याच्यामध्ये ना सगळं टाकून घ्यायचं अगोदर. आता ना इकडे गरम पाण्यात मध्ये टाकलंय बघा आपण. एक 10 मिनिटं असंच ठेवून घ्यायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही. शिजलं कसं म्हणजे थोडंसं गरम झालं हे तुम्हाला कसं कळत असेल तर ह्याचा कलर बदलतो, थोडंसं साधारण काळपट पडतं आणि मग आपल्याला काढायचं. जास्त वेळ ठेवायचं नाही कारण परत आपल्याला शिजवायचं आहे. आता मी झाकण मारते याच्यावरती. आणि एक लक्षात ठेवा की हे चिरून नाही घालायचं कारण कच्चं असताना चिरतच नाही ते. जर गरम पाण्यातून तुम्ही काढलं ना तर ते थोडंसं असं मोठं होतं, फुगतं, त्याच्यामुळे चिरायला ना सोपं जातं. म्हणून आपण एक उकळी काढून घ्यायची आणि मगच चिरायचं. आता मी प्लेट ठेवते. नमस्कार, तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही पण छान आहे. आज स्पेशल व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आज आपल्याकडे रक्ती आहे. मला वाटतं आजपर्यंत मी कधीच दाखवली नव्हती की रक्ती कशी बनवायची, तर मी कशी बनवणार आहे हे मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिला म्हणजे पुण्यामध्ये ना रक्ती जेव्हा बनवतो म्हणजे रक्ती आणायला जातो आपण तेव्हा रक्त जास्त प्रमाणात मिळत नाही. मिळतं पण ते ठराविक टायमिंगला मिळतं. असं आधी मध्ये कधी पण आणायला गेला ना फक्त वजडी मिळते पण रक्त मिळत नाही. तर मग आता तसंच झालंय माझं. मी टायमिंग आमचा थोडासा इकडे तिकडे झाला, बाकीची पण कामं होती तर ती सगळी करून येई पण आम्हाला वेळ झाला. आम्ही 5 नंतर गेलो, त्याच्यामुळे आम्हाला ते काय भेटलं नाही. पण जे मिळाले ते मी कसं करणार आहे हे तुम्हाला सांगते, कसं बनवायचं किंवा आम्ही कशा प्रकारे बनवतो ते पण तुम्हाला सांगते. आता गरम पाणी मी तुम्हाला दाखवलं की गरम पाण्यामध्ये आता आपण टाकलेलं आहे. एक 10 मिनिटं उकळी येऊ दे. उकळी आल्यानंतर पहिली जेव्हा उकळी येते ना तेव्हाच आपण काढायचं आणि त्याच्यानंतर मग ते चिरून घ्यायचं. वेळ लागतो, वेळ पाहिजे. आता ऑलरेडी वेळ झालाय, 7 वाजून गेलेत, पण तरी पण आपण बनवणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चिऊ काय करते म्हणत असाल तर चिऊ आता खेळतीये. का चिऊ काकडी खाते. आता काकडी घेऊन आली तर काकडी खाते. चिऊ से हाय. हाय. बघा आता उकळी येते. जसं मी सांगितलं होतं नाही बघा, कलर कसा थोडासा ब्लॅकिश आला ना, असा काळपट कलर आला ना की समजून जायचं झालंय म्हणून. एक उकळी आली, 1-2 मिनिटं ठेवूया आणि बंद करूया गॅस. हे बघा कलर कसा बदलला, काळा काळा झालाय. आता बंद करायचे आणि सगळं साफ करून घ्यायचं, चिरून घ्यायचं म्हणजे सोपं पडतं आपल्याला चिरायला. आता मसाला सांगते. 1 अख्खा नारळ भाजून घेतलाय, अद्रक, लसूण, थोडेसे पांढरे तीळ आणि जिरं हे सगळं वाटून घ्यायचं. त्याच्यात थोडासा टोमॅटो आणि कोथिंबीर पण घालायची. त्याच्यानंतर बघा हे आपण चिरलेलं जे वदडी होती ती मस्तपैकी चिरून घेतले बारीक बारीक आणि स्वच्छ धुवून 7-8 वेळा मी धुवून घेतली आहे. त्याच्यानंतर आता फोडणी तयार करूया. भरपूर सारा 1-1.5 कांदा घातलाय मी, 1 टोमॅटो फोडणी घालायची. मस्तपैकी कांदा टोमॅटो शिजू द्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालतेय मी, थोडीशी हळद घालतीये. तेल जास्त टाकायचं नाही कधी पण रक्तीमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर मी चटणी टाकते म्हणजे लाल तिखट घालतीये. थोडंसं स्पायसीच आम्हाला आवडतं त्यामुळे थोडंसं स्पायसी बनवणार आहे. त्यानंतर फोडणी तयार झाल्यानंतर जी आपण रक्ती होती किंवा वजडी होती तर ती सगळी त्याच्यामध्ये मिक्स करायची. व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं आणि 7 ते 8 शिट्ट्या काढलेत मी. शिट्ट्या काढल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला मिक्स करायचा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. आधी मसाला मिक्स कधी पण करायचा नाही, पहिला शिटी काढून घ्यायचं, शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मसाला मिक्स करायचा. आता झाली आपली रक्ती तयार. इथे आम्ही वडे करतो तर 1 ग्लास पाणी घेतलंय, त्याच्यात 1 वाटी गूळ घातलाय आणि त्याच्यानंतर मेथी दाणे भाजून बारीक पूड करून त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि थोडीशी हळद घालायची त्याच्यामध्ये. उकळी आली की मग त्याच्यानंतर त्याच्यात 1 वाटी रवा घालायचा आहे. आता हे बघा मेथी दाणे मी 1 चमचा फक्त घेतलाय, छान भाजून घ्यायचे. आता ह्याला उकळी आली बघा. हलवत राहायचं, गाठी करून नयेत म्हणून. याच्यात काय काय घातलं? मेथी, रवा, हळद, थोडस आणि गूळ. 1 वाटी रवा आणि 1 वाटी गूळ ना. थोडस शिजवून घ्यायचं आणि मग नंतर पिठात मिक्स करायचं तांदळाच्या.
कसं झालंय. आता गॅस बंद करते. खीर करायची बघा, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, आणि तांदळाच्या पिठात घालून कालवायचं. पीठ मळून ठेवलंय आई ना. आई कसं आता थापते दाखवते. हा असं गोळा घ्यायचा, तेल लावायचं असं. हा असं तेल लावायचं, असं करायचं. पाणी लावलं की त्यात हे होताय ना. तेल लावायचं ना आई. तेल लावायचं. तेल लावायचं, तेल लावून थापायचं. सोपं आहे. खाली प्लास्टिकची पिशवी घेतली म्हणजे लगेच लगेच उचलते, चिकटत नाही काय नाही. असे थापटून ठेवायचे म्हणजे एक एक घालायला बरं तेलात. कसले छान टम्म फुगले बघा वडे. एक नंबर. आईची रेसिपी आमच्या. आमच्या आईनं आज वडे केलेत बघा, खास स्पेशल. वड्याची रेसिपी मी तुम्हाला देते कशी करायची. आईनंच केलेत वडे. आणि आज बघा काय जेवायला. भात आहे, लिंबू कांदा, आपलं काकडी आहे, आणि हे काय म्हणत असाल तर रक्ती आहे, आपली गावाकडच्या पद्धतीने केली. आणि हे आईंनी वडे बनवलेत. आई खाऊन बघा कसं झालंय, सांगा जरा. छान झालं. खरं सांगा. छान चांगलं झालं. वडे वडे बरे झाल्यात. वडे आईनेच केलं तर वडे एकदम भारी केलं बघा. कसले मऊ मऊ आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी रेसिपी याची देते तुम्हाला. या सगळ्यांनी जेवायला या. चिव बघा आमची जेवतीये. चिव पण रक्ती खाणार आहे आज, है ना चिव? चिव काय खाणार तू? या सगळ्यांनी जेवायला मस्त रक्ती आणि वडे खायला. गावाकडे काय होतं, नॉनव्हेज सोबत ना वडे केले जातात, म्हणजे कोकणी प्रकारचे वडे केले जातात. आमच्या इकडे पण करतात, पण थोडेसे गोड करतात. म्हणजे माझ्या माहेरी तर वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात. तिखट गोड, थोडेसे गोड कमी जास्त. तर नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही सोबत खाल्ले जातात. आज आम्ही रक्ती सोबत वडे बनवलेत. या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय चिऊ. बाय बाय.